नमस्कार नमस्कार नमस्कार. कशात सगळे बरे आहेत ना? तर बरंच असले पाहिजे. तर आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. त्या काय आता 2:30 वाजलेले आहेत. आता काय ठरलेलं नव्हता प्लॅन, पण अचानक भयानक निघालेलं आहे. तर आपल्यावर आपल्या गिरनार डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका डॉक्टर युक्ताताई साठव येणार आहेत आणि आमचे मॅनेजिंग डायरेक्टर आदित्य सुर्वे ते काही कारणामुळे येत नाही आहेत. काय कामाचा लोड आहे त्यामुळे सर्वांना यायला शक्य नाही, त्यामुळे दादा येत नाही आहेत. आणि अजून पण बऱ्याच जणांना माहीत नाही का आपली लॅब येते. तर सर्वांना याला पुन्हा एकदा सांगायचं आहे का आपली गिरनार डायग्नोस्टिक सेंटर याप्रमाणे फुल्ली कॉम्प्युटराइज लॅब ही आपली आहे. तर कोणालाही बदलावरमध्ये ब्लड टेस्ट करायचं असेल तर त्यांनी मी खालते नंबर शेअर करतो, त्याच्यावरती तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. घरी येऊन मोफतमध्ये ही सेवा दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर हे ॲड बोललात तरी चालेल, आपलंच चॅनल आहे, आपल्या आपण ॲड करतो तर कोण करणार. कारण बरेच जणांना अजून माहिती नाहीत. काही जण बोलतात अरे आधी बोलला असतास तर केलं असतं, तुझ्याकडे माहितीच नव्हतं. अशा गोष्टी बऱ्याच जणांच्या घडतात. म्हणून व्हिडिओचे मी सुरुवातीला जाता सांगत आहे तुम्हाला का कोणाला काय ब्लड टेस्ट वगैरे करायचे असतील तर त्यांनी नक्कीच मला संपर्क साधा. सर्वांच्या ब्लड टेस्ट, सर्व प्रकारच्या स्पेशल टेस्ट वगैरे सर्व माफक दरात ह्या केल्या जातील. त्याची 100% गॅरंटी आहे. आणि प्लस तुम्हाला रिपोर्टिंगमध्ये देखील क्वालिटी तुम्हाला बघायला मिळेलच. आणि आपले MD पण जे आहेत ते पण खूप चांगले आहेत. प्रत्येक गोष्टीची रिपोर्टिंग हे आम्ही त्यांना करतच असतो. म्हणजे जेव्हा डाऊटफुल असेल त्याला ते देखील आम्हाला तेवढाच सपोर्ट करत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, त्याची तर आम्ही गॅरंटी घेतोच. आणि काय चला आपण आता विषय आपला जो आहे तो परत आपला भटकंतीकडे जाणार आहोत. आपण आता बदलापूर तिथून जवळपासच असलेला कुडेरांजो धबधबा आहे तिथेच आपण जाणार आहोत. ही आपली वार्षिक सहलच म्हणता येईल. गेल्या वर्षी पण गेलेलो, यावर्षी पण आपण जाणार आहोत. गेल्या वर्षी माणसं जास्त होती, यावेळेला आता काय ठरलेलं नव्हतं, अचानक भयानक ठरल्यामुळे आता निघत आहे. इथून जायचं कसं म्हटलं तर आता आपण बदलापूर गावातून जरी घरला जायचं आहे तर गावातून किंवा स्टेशनवरून ज्यांना यायचं स्टेशनमधून तुम्ही डायरेक्ट सरळ बोराडपाडा जरी तुम्ही सांगितलं तरी डायरेक्ट तुम्ही बोराडपाडा रोडच्या इथे पोचल्यानंतर सर्कलला गेल्यानंतर राईट साईडला टर्न मारायचा. तिथे कोणाला विचारलं कुडेरान धबधबा आहे तर तिथे आम्हाला जायचं आहे, वॉटरफॉलला जायचं आहे सांगितलं तुम्हाला तेथील ग्रामस्थ मंडळी देखील सहकार्य करतील. आणि तिथे जाताना नेहमी सांगतो तेच पुन्हा या व्हिडिओत सांगत आहे का कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे तिथे काय न्याल, खायच्या पाहिजे वस्तू त्या परत घेऊन या, तिथे काही कचरा करू नका. आता आम्ही तर आता काही नेत नाही अजून तरी, आता जस्ट जेवून आत्ता निघालेलो आहे. कारण ठरलेलं नव्हतंच बोलल्याप्रमाणे प्लॅन, त्यामुळे आम्ही आता अचानक निघालेलो आहे. त्यामुळे बघू पुढे जरी काय घेतलं तरी आपल्या वस्तू आपण कॅरी करा, तेवढंच मला सांगायचं आहे. चला जास्त वाया न घालवता आपण आता आपल्या व्हिडिओला मेन सुरुवात करूया. तिथून आपण आता पाऊस वगैरे पण आहे, जिथे जमेल जिथे शक्य असेल तिथे आपण व्हिडिओ काढणारच आहे. त्यातर डायरेक्ट आपण पुढे जेव्हा पोचू त्या तिथून आपण व्हिडिओ चालू करू. चला धन्यवाद. व्हिडिओ कशी वाटते ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. लाईक करा, ज्यांनी चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नेहमी काय होतं कमेंट करा. कमेंट केल्यामुळे पण देखील आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत का कोणत्या गोष्टीत आपल्याकडून चुकतात किंवा व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट जर केली तर त्यामुळे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी देखील आपल्याला वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे कमेंट ही नक्कीच करा. व्हिडिओ कशी आहे, काय आहे, त्यानंतर तुम्हाला कशी वाटली ह्या संदर्भातील सर्व कमेंट करा. आणि पुन्हा एकदा सांगतो का ज्यांना कोणाला ब्लड टेस्ट करायचे असतील त्यांनी आपल्याला नंबर होती ते मी खाली मेन्शन करतो, त्याच्यावरती नक्कीच संपर्क साधा. तुम्हाला बेस्ट रेटमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या ब्लड टेस्ट त्या करून दिल्या जाते. तर चला, तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत आणि आमच्या लाडक्या भाची आलेल्या आहेत. तर भाची साहेब काय म्हणता, कसं काय वाटतंय तुम्हाला? खूप मस्त वाटतं. निसर्ग एकदम सुंदर आहे. मोठ्याने थोडं बोला. निसर्ग म्हटलं एकदम सुंदर आहे. ओके. आमची बेटी दिसायला सुंदर नसली म्हणून काला निसर्ग सुंदर आहे असं तिला बोलायचं आहे. आई एम प्रिटी. ओके 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 प्रिटी. चलो और हमारी प्रिटी भी आ रही है. प्रिटी बोलो कुछ. त्या छत्रीने मारण्यात येणार, फटके जाणार रे. बोलो. तू काय बोलतो? हॅलो. आमच्या डॉक्टर ताई आलेल्या आहेत, टाटा मॅडम आलेल्या, बंद ठेवून आलेले आहेत. पेशंटला तशी एकट्यानं टाकून आले. काय बोलतं? संडे ऑफ. संडे ऑफ मला सांगितलं चालू आहे ना संडे ऑफ लगेच. हा, डॉक्टरांचा फिरायचा दिवस आहे. त्यामुळे आम्ही आता आलेलो आहे. मागे पिया शेठ आणि तिचे स्वतःची सख्खे नवरे बरोबर आहेत.
दे छत्री दे. अरे तुला सपोर्ट साठी बोललो पुढे घे त्यात नको पडू. सरळ कर सरळ छत्री बोललो. छत्री होतो ना. चलो चला चला नवीन जोडप चलो तिकडे चल. डॉक्टर हे काय कांड बटाटे घेते का काय. चल बुडशीला. अरे बापरे काय आमचे कुठे सटा मावजी कुठे. काय बाबा नवीन बायांचे नवीन नखरे. काय करायचं सांगा आता एकदा. आता हे आमच्या आले आहे साटम भाऊजी. साटम भाऊजी आता मस्त घेऊ पवत देणार आहे. अरे हो साटम भाऊजी बुडायचे. अरे दे काय साटम भाऊजी तब्येत कशी आहे तुमची. व्यवस्थित मस्त. कसं वाटलं तुम्हाला वातावरण. हिरवागार प्रवास एकदम. चला काय रे चोरांनो. बघू बघू फुगे. अरे बापरे ही बघा काजू खूप महाग भेटतात आहे. अरे बाबा कुठे निघतोय काय. अरे हो या अडकायची. अरे बापरे चला भाऊजी. चला फुलंदेवी चल. तुम्ही करताय जेवायची काय होतं पुढे देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो. कसं नैवेद्य. अरे वा एक नंबर. आणि मग तुला सेंड करू. अरे बापरे ढंबक. काय ते काय काय ते काय सूर्य आहे काय. बिळ आहे ती कसली उंदराची बिळ आहे समजलं तुला. उंदर पाहिजेत का तुला. ही मुठ्यांची बिळ आहेत ती. क्रॅब्स ते कशी आता आली जरा ती दुबईला होती राहायला. लहानपणी तिकडे होती त्यामुळे तिने कधी आली नाही शेतावर वगैरे. त्यामुळे लफडा आला सगळा. त्यामुळे तिला पटलं ही उंदरांची बिळ तर उंदरांची बिळ. अरे हो हे बघा इथे परत आपल्याला जाण्यासाठी एकदम व्यवस्था मस्त केलेली आहे. त्यांना माहिती आहे तुम्ही वयची वाट लावा म्हणून बेचकी ठेवलेली आहे. बेचकीतून आपण बारीक बारीक माणसं जाणार. सगळ्यात पहिले मी जाऊन बघतो जातो का. बघा बारीक माणूस मी जाते. सगळ्यात स्लिम क्रीम मी याच्यातनं गुरं जात नाही. या टोणगे जातात सगळे. फील पाहिजे थोडं. कुठून आहे हो रस्ता कसा आहे. इकडून काठी घेऊ का. काठीची गरज लागेल का. आई टरकला. हे त्याचा ड्रेस टरकला. चला ते कुत्र्याचे मशरूम आहेत. अरे आमची हाईट नाही एवढी. आम्ही नाही वरून जातो.
छोटी पोरगी खालून ही पण छोटी पोरगी खालून होता असा ठेवा हो काय झालं हा आहे ना आता हे गेलं इथे गुरं वगैरे येतात ना म्हणून बांधलंय हा ये तर आम्ही अशा प्रकारे कुडरान धबधब्याजवळ पोचलेलो आहोत आणि इथे यावर्षी सूचना फलक देखील लावलेले आहेत कुळगाव पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण यांच्यामार्फत लावलेले आहेत तर त्यावर लिहिलेलं आहे सोनचाकळी चोरांपासून सावधान मोबाईल फोन मौल्यवान वस्तू इथे आणू नका खोल पाण्यात जाऊ नका तुम्हाला हे दाखवतो काय लिहिलं आहे ते पाणी फुले वाटतं पाऊस आत्ताच आलाय काका चला इकडूनच जाऊ तर अशा प्रकारे यशस्वीरित्या आम्ही कुडरांचा धबधबा येथे पोहोचलेलो आहोत नो 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 फ्लॅट करतो ब्लॉग भी कमी नाही करे अरे बापरे धबधब्यावर जत्रा घेऊन आला बिजार लोक म्हणून कपडेवाला काम काय का काय फिरू द्या ना मग त्यांची बरोबर आपल्याला कसं वाटलं भेटी तुला धबधबा कसं वाटलं ते सांगावं तर आपल्याला तर सर्वांसाठी एक विशेष सूचना आहे अजून देखील का पाऊस आत्ताच या साईडला चालू झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दगडी वगैरे आहेत त्यामुळे शक्यतो या धबधब्याखाली न जाता या साईडला तुम्हाला बघायला भेटेल थोडं कमरे एवढं खोलगट पाणी आहे तिथेच का असेल तर करा कारण फोर्स पण जास्त आहे आणि कृपा कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही त्याची काळजी घ्या त्याचप्रमाणे तिथल्या धबधब्याला कोणतीही गालबोट लागणार नाही ती देखील काळजी घ्या आणि येताना अजून एक गोष्ट सांगायची का यावर्षी येताना बऱ्याच ठिकाणी म्हणजे आहेत शेतांना पूर्ण जाळी वगैरे लावून घेतलेली आहे तर कृपया येताना किंवा जाताना तिथील गावातल्या लोकांनी जाण्यासाठी थोडा मार्ग ठेवलेला आहे की तिथूनच जावे आणि गेल्यानंतर व्यवस्थित तिथले काठी किंवा काय असेल ते व्यवस्थित जागेवर ठेवावे कोणत्याही प्रकारचं नुकसान करू नये नाहीतर मग पुढच्या वर्षीपासून डायरेक्ट याचाच रस्ता गावाला बंद करतील त्यामुळे कृपा करून असे काही उद्योग करू नका आपण जर आलो तो नॉर्मल गावातून येता आपल्या आणि हातोबार या शेतात पण अजूनपर्यंत कधी आलो नाही वर मला बघून दिसेल इतर रोडने येतात तेव्हा मला माहिती नाही जास्त
यायचा तर होता यायचा तर होता तुझं नाटकी यायचं नाही मला ते यायचंच होतं. तर अशा प्रकारे आपली व्हिडिओ इथे संपलेली असं जाहीर करतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर जीपे करा. चला बाय. काळू या हे मारू नको. घे पप्पी घे चला. स्पॉट कसा काय वाटला तुला? मस्त काय सांगायचं आहे? प्रत्येकाने एकदा भेट देऊन जावी. आणि आता येऊ नका दगडी पडत. आता नाही, पाणी थोडं शुद्ध झालं. तू बोलवलंस ना त्याला. काळूराम चला पोराओ पटापट. मात्रेबाई ओ धुळे आले बाबा. कुठे चाललंय?